सांगली लोकसभेच्या आखाड्यामध्ये विशाल पाटील आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवून उमेदवारी ठेवतील अशी आता दाट शक्यता निर्माण झाली आणि त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यामध्ये नेत्यांच्यामध्ये उत्साहाची भावना आहे। नेमकं आता या नंतरची जी काही भूमिका आहे, ज्या नंतरच्या ज्या काही वाटाघाटी आहेत, अडचणी आहेत, याबाबत आपण काँग्रेस नेत्यांशी संवाद साधणार आहोत। एकतर पहिली शंका आहे ती काँग्रेसकडून आता कारवाईची, त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? काँग्रेसकडनं कारवाई काय वाटेल ते व्हायची ती होऊ दे। विशालदादाने इलेक्शन लढवायची आणि जिंकून येणार आहे, त्याबद्दल आमचं काय मनात काय दुमत नाही आहे। जिल्ह्याभरातला काय जिल्ह्यातला प्रतिसाद काय? सांगली जिल्ह्यामध्ये सांगली लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक तालुक्यातनं प्रत्येक मतदारसंघातून प्रतिसाद भरपूर प्रतिसाद आहे आणि तळागाळातनं प्रतिसाद आहे। बाहेरनं आणलेले लोक असे नाही, त्यामुळे विजय हा निश्चित आहे। जगतापांनी पाठिंबा दिलाय, घोरपडेंनी दिलाय, आणखी कोण रांगेत येऊ शकतो? असेच बरेच लोकांनी या आमच्यावर झालेल्या अन्यायाला पाठिंबा दिलेला आहे आणि त्यासाठी आम्हाला हे इलेक्शन लढवावीच लागेल। आणि तरुण रक्त एवढं सळसळ आहे आता की विशालदादांच्या पाठीशी खंबीर असल्यामुळं इथून पुढे विशालदादांचाच विजय कंटिन्यू होत राहील असं मला वाटतं। प्रचाराचं कसं नियोजन? प्रचाराचं नियोजन अगदी पूर्ण ताकदीने चालू आहे। सांगली जिल्ह्यात हा जो काही दादांना घराण्यावरती अन्याय होण्याच्या कारणामुळे ही जी काही लाट निर्माण झालेली आहे, ही विशाल लाट, विशाल पर्व, यामुळे आम्ही सर्व युवक अखंड सांगली जिल्ह्यातून युवक पूर्णपणे आम्ही ताकदीने कामाला लागलेलो आहोत। आम्ही विशालदादांना प्रचंड मताने विजयी करून ठाम शांत राहणार आहोत। कसं पुढचं 15-20 दिवस प्रचार? नियोजन तर आमचं जोरात आहे, पण मगाशी तुम्ही जे विचारलं त्या पद्धतीनं नेते तर आहेतच, पण जनताच एवढी उत्स्फूर्त आहे की जनता स्वतः म्हणत आहे की इथून पुढे आपण जोरात लढायचं। नियोजन आमचं परफेक्ट आहे, मायक्रो लेवलला आम्ही सगळं पूर्ण नियोजन तयार आहे आमचं। फक्त आता एक आजचा दिवस झाला की आम्ही पूर्ण ताकदीने पुढे जाणार आहोत। काँग्रेस नेत्यांशी आपण संवाद साधूया। नेत्यांमध्ये कसं एकजुटता दिसेल का आता नेत्यामध्ये बघितलं तर आदरणीय या ठिकाणी महाविकास आघाडीमध्ये चंद्रहार पाटलाला तिकीट त्यांनी जाहीर केले, परंतु या सांगली जिल्ह्यामध्ये जर BJPला टक्कर द्यायची असेल तर या ठिकाणी आदरणीय या सांगली जिल्ह्याचे नेते विशालदादा पाटील हेच प्रभावी ठरू शकतील। कारण या ठिकाणी आपण बघितलं की पहिल्यापासून वसंतदादांचं घराणं या ठिकाणी काँग्रेस पक्षासाठी त्यांनी पहिल्यापासून त्यांचं योगदान आहे। त्यामुळे या ठिकाणी जे आपण बघितलं की सांगली जिल्ह्यामधून गेले आपण मागील बघितलं तर 4 वेळा वसंतदादा मुख्यमंत्री झाले होते। आणि माझा प्रश्न असा आहे की आता पाटलांनी जी अपक्षी भूमिका घेतलेली दिसते, त्यामागे काँग्रेसचे सर्व नेते एकत्र राहतील का? काँग्रेसचे आता महाविकास आघाडीचा धर्म त्यांना पाळावा लागेल, पण नेते जरी नसले तर कार्यकर्त्यांनी इलेक्शन हातात घेतल्यामुळं सर्व कार्यकर्ते विशालदादांच्या पाठीशी राहतील आणि हे कार्यकर्त्या विरुद्ध इतर पक्षाचे उमेदवार अशी उमेदवारी आहे। ही विशाल पाटलांची उमेदवारी नाही, ही उमेदवारी सर्व कार्यकर्ते तळागाळातले कार्यकर्त्यांनी आणि हा काँग्रेस पक्षापेक्षा इतर पक्षाच्या अन्यायाचा विशालदादा बळी झाल्यात। इतर पक्षातले जे राजकारण झालं त्याचा बळी विशालदादा झालेत। काँग्रेस पक्षापेक्षा म्हणण्यापेक्षा इतर पक्षांनी जे राजकारण खेळलं त्याचा बळी विशालदादा झाल्यात आणि प्रचंड मताने विशालदादा निवडून येतील। काँग्रेस कार्यकर्ते पुरस्कृत उमेदवारी म्हणाय? यस, काँग्रेसची बंडखोर उमेदवार म्हणले तरी काय हरकत नाही। ही युवकांनी हातात घेतलेली इलेक्शन आहे, त्यामुळं युवक आता थांबणार नाहीत। युवक हा जिल्ह्यातून पेटून उठलेला आहे, त्यामुळं विशाल पाटील हे 100% निवडून येणार। महायुतीतले काही नेते आणले जातात, कारखाना असो, बँका असो, यावरून टीका केली जाते विशाल पाटलांच्या नेतृत्वात। नाही, विशालदादांच्याकडे जे टीका करतात त्यांनीच पाठीमागं फिरून बघावं ना, आपलं काय व्यवस्थित चाललं आहे हे पण त्यांनी बघावं ना, विशालदादावर टीका करण्यापेक्षा। हा पण महत्त्वाचा विषय आहे। खरी लढत कुणाच्यात होईल? खरी लढत आता BJP आणि अपक्ष यामध्येच होईल का तर महाविकास आघाडीमध्ये आमच्या एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या पैलवानाचा बळी द्यायचं पक्षानं ठरवलं आहे। अतिशय चांगला खेळाडू, ते आम्हाला त्याचं दुःख होतं आहे की त्याचा बळी द्यायचं महाविकास आघाडीतल्या नेत्यांनी ठरवलं आहे असं आम्हाला वाटतं आहे। कुणाकुणाचा पाठिंबा भेटेल? सर्व पक्षातील जनतेचा पाठिंबा विशालदादांना मिळणार आहे। पक्ष संघटनेचा विषय नाही, तर सर्व संघटनेतील कार्यकर्ते त्यांचा पाठिंबा विशालदादांना भेटेल।
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना आहेत. ही उमेदवारी विशाल पाटील यांची नाही, तर आता काँग्रेस कार्यकर्त्यांच्याकडून पुरस्कृत ही बंडखोरी उमेदवारी आहे असं देखील सांगितलं जात आहे. कॅमेरा पर्सन निलेश शेळ्यासोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.